पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणी वाटप करार स्थगित ठेवण्यावर भारत ठाम आहे। अशातच आता चिनाब नदीचं पाणी जम्मूच्या रणवीर कालव्यामध्ये वळवण्याची योजना भारताकडून आखली जाते। जम्मूतील धरणं आधीच बंद करण्यात आली आहेत, त्यामुळे पाकिस्तानला आता एकही थेंब पाणी मिळणं कठीण झालेलं आहे। पहलगाम हमले के बाद भारत सरकार ने कुछ बड़े निर्णय पाकिस्तान के खिलाफ लिए थे, जिसमें सबसे बड़ा निर्णय था सिंधु जल समझौते को स्थगित करना। जिसके बाद हुआ क्या, डैम बंद कर दिए, सलाल डैम हो, बगलियार डैम हो, बंद कर दिए, पूरी तरह से गेट उनके बंद कर दिए ताकि पाकिस्तान को बूंद बूंद पानी के लिए तरसना पड़े। अब सरकार ने एक और निर्णय लिया है, वो सबसे बड़ा निर्णय है कि केंद्र सरकार ने कहा है कि डैम का जो ओवरफ्लो पानी होकर जरा सा पानी भी अगर दरियाओं में आ रहा है, चिनाब में आ रहा है, तो उस पानी को भी पाकिस्तान नहीं पहुंचाना है, उस पानी को शिफ्ट करना है इन नहरों में। बता दें कि ये रणबीर कैनाल है, जम्मू की बहुत ही पुरानी रणबीर कैनाल है, जो कि राजाओं महाराजों के समय में बनी थी। ये पानी का फ्लो इसलिए इतना तेज है कि यहाँ पर राजे महाराजों के टाइम पे इसी पानी के फ्लो के बाद यहाँ से बिजली की जो आपूर्ति थी वो मिलती थी, पावर सप्लाई होता था। ये सामने आप जो इमारत देख रहे हैं, ये एक पावर स्टेशन है, और बता दें कि अभी भी इस पावर स्टेशन और इस पानी का इस्तेमाल जो है वो बिजली के लिए किया जाता है। और यहाँ पर जिस जगह पर हम मौजूद हैं, ये रणवीर कैनाल है। छोटी बड़ी नहरों के बीच से होते हुए अब चिनाब दरिया का पानी जो है वो आगे की तरफ बढ़ेगा। मतलब साफ है कि अब कमर कस ली है भारत सरकार ने कि एक बूंद भी पाकिस्तान को जो है वो पानी ना मिले। भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रानं पाकिस्तानमध्ये दाणादाण उडवून दिली। भारताच्या ब्रह्मोस मिसाईलचा डंका जगभर वाजतोय गाजतोय। अशातच भारत आपली ताकद आणखी वाढवण्याच्या प्रयत्नात आहे। भारताने काही दिवसांपूर्वीच हायपरसोनिक इंजिनचं यशस्वी परीक्षण केलं। यामुळे भारताच्या भात्यात भविष्यात हायपर सुपरसोनिक क्षेपणास्त्राची ताकद जमा होऊ शकते। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या ब्राह्मोस मिसाईलनं पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त करत पाकिस्तानला दणका दिला। त्यामुळे पाकिस्तानच्या हवाई दलाचं कंबरडं मोडलं। आता ऑपरेशन सिंदूर नंतर भारत थांबलेला नाही, तर भारत आपली ताकद वाढवू लागला। भारत लवकरच जगातली सर्वात वेगवान क्षेपणास्त्र प्रणाली घेऊन येतोय, ती म्हणजे हायपरसॉनिक मिसाईल, जी अवघ्या काही सेकंदात आकाश फाडून शत्रूवर कोसळेल। हायपरसॉनिक मिसाईल ही केवळ ताकद नाही, तर भारताच्या नवीन शस्त्रसज्जतेची सुरुवात आहे। ब्राह्मोस आज एक युनिव्हर्सल वेपन म्हणून ओळखलं जातं, ज्याला अडवणं जवळपास अशक्य आहे। आणि आता त्याच्या पुढच्या पिढीचं शस्त्र तयार होतोय, हायपरसॉनिक ब्रह्मास्त्र। आम्ही 2 आठवड्यापूर्वीच हायपरसॉनिक इंजिनचं यशस्वी परीक्षण केलं। लवकरच मॅच 5 म्हणजेच आवाजाच्या 5 पट वेगानं जाणारं मिसाईल जगासमोर सादर करू, अशी घोषणा DRDOचे माजी महासंचालक आणि ब्रह्मोस एरोस्पेसचे माजी प्रमुख डॉक्टर सुधीर मिश्रा यांनी केली आहे। DRDO has conducted a test for hypersonic engine recently, about 2-3 weeks back, and subsequent test also would be done, and then we would come out soon with hypersonic missile, which will have the speed of more than 5 Mach, and once the engine is ready, rest of the things are much easier to design and develop. So this engine would be available, should be in about 1.5-2 years. संरक्षण क्षेत्रात भारत आता T1 बेस्ट टेक्निकल ऑफर या तत्वावर काम करतोय, आणि त्यामुळे भारतीय सैन्याचं आत्मविश्वासाचं शस्त्र बनलंय अग्नी, आकाश, ब्रह्मोस आणि आता हायपरसॉनिक। हायपरसॉनिक म्हणजे साऊंडच्या स्पीडपेक्षा कितीतरी पटाने, म्हणजे कितीतरी मॅक। आपण पाहतो की ब्रह्मोस आपल्याकडे आहे, मॅक 3 आहे, हे 6 to 7 मॅक पर्यंत जाईल। आपण हे म्हणतोय की ब्रह्मोस 2 6 to 7 मॅक्स पर्यंत जाईल। हायपरसॉनिक इंजिनचं टेस्टिंग झालेलं आहे, आणि लवकरात लवकर मिसाईल पण तयार होऊन ते इंटिग्रेट होऊन आपण हायपरसॉनिक मिसाईल जरूर बनवू। पाकिस्तान अजूनही जुनी मिसाईल आणि शस्त्राच्या भरोशावर आहे, पण भारत आता हायपरसॉनिक मिसाईल्स विकसित करणार आहे,
त्यामुळे भविष्यात भारतीय लष्कराला 12 हत्तींचं बळ मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय. भारतीय लष्कराकडून नवा व्हिडिओ जारी झालाय. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते, तर त्यानंतरही पाकच्या कुरापती सुरूच होत्या. त्यामुळे सलग 3 दिवस झालेल्या कारवाईत भारतीय लष्करानं पाकची दाणादाण उडवून दिली. ये शुरुआत पहलगाम आतंकवादी हमले से हुई. गुस्सा नहीं, लावा था. दिमाग में बस एक ही बात, अब की बार सबक ऐसा सिखाएंगे कि इनकी पीढ़ियां याद रखेंगी. ये बदले की भावना नहीं, ये न्याय था. 9 मई रात को तकरीबन 9 बजे जिस भी दुश्मन की पोस्ट ने युद्ध विराम का उल्लंघन किया, उन सभी पोस्टों को भारतीय सेना ने मिट्टी में मिला दिया. दुश्मन अपनी पोस्ट छोड़ भागता नजर आया. ऑप सिंदूर केवल एक कार्रवाई नहीं, पाकिस्तान के लिए वो सबक था जो उसने दशकों से नहीं सीखा. यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला हेरगिरीच्या संशयाखाली अटक करण्यात आली. आता याच संदर्भात ओडिशातील पुरीमधील एका महिलेची चौकशी केली जाते. पोलीस आणि आयबीच्या पथकाकडून या महिलेची चौकशी करण्यात येते. या महिलेचे ज्योती मल्होत्राशी संबंध होते का, ती सुद्धा हेरगिरी करत होती का, त्या प्रकरणात सहभागी होती का, असा तपास सुरक्षा दलांकडून करण्यात येतोय. कोण आहे ज्योती मल्होत्रा? ज्योतीवर पाकिस्तानसाठी हेरगिरी केली असा आरोप आहे. ज्योती मल्होत्रा हिसारची राहणारी आहे. ज्योतीचं ट्रॅव्हल विथ जो या नावानं यूट्यूब चॅनल आहे. ज्योतीला इंस्टाग्रामवर 1,31,000 फॉलोअर्स आहेत. 3,77,000 यूट्यूब सबस्क्रायबर्स आहेत. गेल्या वर्षी ज्योतीनं पाकिस्तानला भेट दिलेली होती, तेव्हा ती कुणाकुणाला भेटली त्याची दृश्य एका बाजूला आपल्याला दिसत आहेत. 2023 मध्ये पाकिस्तानचा व्हिसा तिनं मिळवला. पाक हायकमिशन कर्मचारी दानिश सोबत तिची मैत्री होती. हा दानिश भारतात होता. दानिशच्या माध्यमातून ISIच्या ती संपर्कात होती अशी माहिती आहे. मोबाईलवरून ती सतत दानिशच्या संपर्कात राहायची असायची. 2 वेळा तिनं पाकिस्तानचा दौरा केलेला आहे. पाक भेटीवेळी अलीशी तिची ओळख झाली. दानिशनेच अलीशी ओळख करून दिली. अलीनं पाकमध्ये तिची चांगली बडदास्त ठेवली होती. फिरण्याची तिची व्यवस्था केलेली होती आणि अलीनेच पाक गुप्तचर अधिकाऱ्यांशी ज्योती मल्होत्राची भेट घडवली असंही कळतंय. शाकीर आणि राणा शहबाज यांच्यासोबत सुद्धा भेट झालेली होती. भारतात परतल्यावर पाक अधिकाऱ्यांच्या ती संपर्कात असायची. संपर्काकरता सोशल मीडियाचा ती वापर करायची असं कळतंय. ज्योती आणि दानिश यांच्यामध्ये अनेकदा भेटीगाठी झालेल्या आहेत. हेरगिरीच्या आरोपाखाली दानिशवर सुद्धा कारवाई झाली आणि त्याला तात्काळ परत पाकिस्तानला पाठवण्यात आलं. 13 मेला त्याला भारत सोडण्याचे आदेश दिले गेले. त्या पाठोपाठ ज्योतीचं नाव समोर आलं, त्यामुळे ज्योतीला सुद्धा ताब्यात घेतलं गेलंय.